बोरकर नुकतेच कामावरून निघाले होते. साहेबांबरोबर त्यांची नुकतीच भांडणं झाली होती, तू मेमे झाली होती. रोजच ते चाललेलं होतं आणि ते बसमध्ये बसले. बसमध्ये बसल्यानंतर घराच्या जवळ गेल्यानंतर त्यांना दिसलं की काहीतरी जत्रा लागली. जत्रा सुरू आहे. सुरू असल्यानंतर त्यांना त्यांचे बालपणी दिवस आठवले. कितीतरी दिवस झालं आपण वय परतले, काही गोष्टी सोडून दिलेल्या आहेत. गाभलेली चिंच मी आतापर्यंत अजून खाल्लेली नाहीये, किंवा 30 वर्षांपासून मी जत्रेत मिळणारी ती शिट्टी वाजवलेली नाही, किंवा त्या चटके देणाऱ्या त्या बिया घासून माझ्या मित्रांना चटके दिले नाही. परिस्थितीनेच मला इतके चटके दिले की ते सगळं मी विसरून गेलो. कापसाची जी म्हातारी होता मी माझा सगळा बालपणीचा सुखाचा काळ घेऊन गेले असं त्यांना वाटायला लागलं. माझ्यासाठी वार्धक्य सोडले असं वाटणार. 40-45 हे बोरकर होते. आणि घरी गेल्यानंतर काय होणार आहे, बायको बरोबर पण पुन्हा तेच. दार उघडल्याबरोबर ती मला विचारणार, झाला का पगार, आणले का पैसे, हे नाहीये ते नाहीये. आणि ते घराचं दार त्यांनी वाजवलं, बायकोने दार उघडलं आणि अतिशय कामात असलेली व्यस्त असणारी ती बायको पोळ्या लाटता सगळा तिला पीठ लागलं होतं तोंडाला. आणि तिने विचारलं की कुकरची शिट्टी बिघडली होती, आणली का बदलून. दारात असताना हा प्रश्न पुन्हा ती डोक्यात गेली आणि त्यांनी सांगितलं नाही, पगार झाल्यावर आणणार. पुन्हा घरात बसल्यानंतर चहा देता तिने सांगितलं एकच कप नीट राहिलाय, बाकीच्या कपांचे कान तुटले, ते कप कधी बदलणार आहे आपण. पुन्हा ते संसाराच्या त्याच गप्पा चालू असताना त्यांना वाटलं की किती वाईट जीवन जगतोय आपण. आपले मित्र किती लांबपर्यंत गेले, त्यांची किती चांगल्या गोष्टी चाललेल्या आहेत. काहीतरी आता एक चमत्कार घडला पाहिजे की ह्या सगळ्यांवर काहीतरी झालं पाहिजे आणि पुन्हा नवीन काहीतरी व्हायला पाहिजे असं त्यांना वाटायला लागलं. तेवढ्यात त्यांचा मुलगा धावत खेळत आला. पप्पा मला त्या माळ्यावरची सायकल पाहिजे. अरे बाळा, त्या सायकलीचा एक चाकही नाही राहिलं जागेवर, कुठली ती सायकल काय करणार आहे, मला नवीन आणायची. आता सांगतोय तुझ्या आईला की माझा पगार नाही झाला, कुठून आणू तुला, तुम्हाला कोणी सांगितले पैसे तुम्ही द्यायचे म्हणून, मला ती फक्त सायकल द्या. तू काय करणार, जादू करणार का त्याच्यावर. हो, मी जादूच करणार आहे, द्या ती सायकल. आणि असं म्हणता त्याने ती तुटलेली सायकल कशाला याच्या नादी लागायचे म्हणून माळावरची तुटलेली सायकल काढली आणि त्या मुलाकडे दिली आणि तो मुलगा गेला. त्यानंतर अर्ध्या तासाने आल्यानंतर त्याच्या हातात नवीन सायकल होती. बाबांनी बघितलं, काही आश्चर्य, आणि त्याला जवळ घेतलं. बोरकरांनी त्याला विचारलं, कुठून आणलीस. मी आणली माया बाजारामधून. माया बाजार काय, सगळं सविस्तर सांगशील मला. हो सांगतो की. मी आणि चिंगी गेलो, खेळत तिकडे गेलो, तिच्या हातात धावली होती. अरे मला हे नको सांगू, माया बाजार काय हे मला सांग. तुझी चिंगीची गोष्ट तिथं ठेव. माया बाजार म्हणजे पप्पा एक मोठा तंबू आहे आणि तिथे जत्रा लागली बघा, त्याच्यात एक जुनी वस्तू द्यायची आणि नवीन वस्तू घ्यायची, असं चाललंय तिथं. खरे काही उद्या मी जाईल आणि बघाया. बोरकरांनी कामावर सुट्टी टाकली आणि जुना टेप रेकॉर्डर घेऊन ते माया बाजारमध्ये गेले. बघताय तर काय मोठा तंबू होता, मॅनेजर उभे होते. जुनी वस्तू द्यायची आणि चकाकणाऱ्या सगळ्या वेस्टर्नाच्या वस्तू घ्यायच्या. त्यांनी घेतलं, टेप रेकॉर्डर दिला आणि नवीन टेप रेकॉर्डर घरी आणला. बायको आश्चर्यचकित झाली. खरे का माया बाजार, खरे की मायावरच्या सगळ्या वस्तू काढ आणि सगळ्या बदलून आणणार आहे. बघता नववधू सजेल असं घर सजलं. सगळ्या वस्तू बदलल्या. कुकर बदलला, मिक्सर बदलला, फ्रीज बदलला, सगळी भांडी बदलली, कपडे, दाराच्या कपाटाचे सगळे पडदे बदलले. सगळं काही सुरळीत चालू होतं. त्यांनी इतके दिवस त्यांनी चाललेला तो सगळा वैताग आता दूर निघून चाललेला होता. पण त्यांना रात्रीची झोप येत नव्हती. आरामही कधी टोचतो म्हणतात, त्या मऊ गादीवर त्यांना झोप येत नव्हती. झोप का येत नाहीये याचा विचार त्यांनी केला. तेव्हा त्यांना कळलं, अरे आपण तर घरातल्या सगळ्या वस्तू बदलल्या, पण एक वस्तू मात्र बदलायची राहिली. किरकिर करणारी निसट पातळ शरीराची आपली बायको. आणि बायको बदलली तर काय होईल. आणि असं करता बायकोला 2-4 दिवस त्यांनी मस्तपैकी लाडीगोडी लावली आणि आता ही बायको बदलायची. माया बाजार हा फक्त आपल्या बायको बदलण्यासाठीच आलेली एक संधी आहे असं त्यांना वाटायला लागलं. आणि तिला त्यांनी सांगितलं की मी रोज माया बाजारमध्ये वस्तू आणायला एकटा जातो, तू माझ्यासोबत येशील. बायको खुश झाली आणि चांगली छान साडी घालून मस्त तिने नटापटा केला आणि ती मोठं भलं कुंकू लावून छान डोरलं घालून नवऱ्याबरोबर चालायला लागली. तिला काय माहित होतं आपल्या पुढे काय वाढलंय म्हणून. त्याला मात्र आनंदाच्या उद्या सुद्धा होत्या. 10 वर्षांनंतर आपल्याला बायको आणि माया बाजारमध्ये गेल्यानंतर त्याने मॅनेजरला सांगितलं, बायको थोडी लांब होती, हळू आवाज सांगितलं बायको बदलायची. मॅनेजर म्हणलं चालेल ठीक आहे. आणि त्याने बायकोला असा गुंगारा दिला की त्याच्या वस्तू खरेदी करण्यात ती तिथं उभी होती आणि बायकोच्या वस्तू बघायचं चाललं होतं. तोपर्यंत त्याने तिथून ट्रेंडी मारली आणि तो निघाला. समोर अप्सरा महाल होता. सुंदर देखण्या साड्या होत्या. जुनी बायको बदलली होती, आता नवीन बायको निवडण्याची गरज होती. आणि
बायको काळ्या कुरळ्या केसांची, निळ्या डोळ्यांची आणि देखणी सतेज कांती असणारी बायको निवडली आणि तो तिथून पटकन बाहेर पडला. घरी आल्यानंतर 8-10 दिवस सुखाचे चालले होते. त्याला वाटलं नव्याचे 9 दिवस आहेत की बायको इतकी देखणी आहे, इतकं साधं स्वभाव आहे, आज नाही तर उद्या बदलेल, जशी माझी मागची बायको बदलली होती. पण काहीच नाही हो, सगळं काही व्यवस्थित चाललेलं होतं. त्याला वाटलं आपण बदली करून आणलेला माल चायना मॉडेल असेल, पण हे तर गॅरंटेड माल निघाला. पण त्याला हे कळत नाही आपण एखाद्या स्त्रीला किंवा पत्नीला माल मिळतोय त्याच्यातच तो चुकला होता आणि बायको त्यांनी आणली. सगळं काही सुखात चाललेलं असताना ट्रिन सायकलची बेल वाजली आणि सायकलीवर कोण आले बघता क्षणी त्याला समजलं की पोस्टमन आले. पोस्टमनच्याकडे त्याला पत्र आलं होतं. पत्रात त्याने वाचलं, पुन्हा कडून पत्र आलंय. चिठ्ठी पलटी केली आणि बघितलं पत्र त्याच्या जुन्या बायकोचं होतं. स्वामींकडून पत्र आलेलं होतं बोलकरांना. बघितलं बायकोला, मला तर बायकोची आठवण नाही आली, त्या सुखात मी होतो, तिला आठवण आली, कुठं खड्ड्यात पडली काय माहिती, तिच्या त्या स्वभावामुळे हे बघावं म्हणून त्याने ते पत्र फाडलं, पाकिट फाडलं आणि पत्र बाहेर काढलं. पत्रात लिहिलेलं होतं, श्रीयुत बोरकर, सप्रेम नमस्कार. तुम्ही त्या दिवशी मला माया बाजारमध्ये घेऊन गेलात, तुम्ही मला गुंगारा दिला, मला हे सगळं कळत होतं, मी सगळं निरीक्षण करत होते त्यावेळेस, पण मी काहीच बोलले नाही. तुम्ही मला सोडलं आणि तुम्ही निघून गेला. तुम्हाला काय वाटतंय, माया बाजार शब्द ऐकल्याबरोबर मला नवरा बदलावा असं वाटतं नाही का? माझ्याही मनात तो विचार आला होता, पण मी तो निर्णय माझ्या मुलांसाठी आणि माझ्या संसारासाठी घेतला नाही. मला पण वाटत होतं टक्कल पडलेला, पोट सुटलेला, सारखी चिडचिड करणारा नवरा मला नकोच होता, पण तरी सुद्धा मी तो निर्णय घेतला नाही. मी माझ्या संसारासाठी तो निर्णय घेतला आणि मला सुद्धा तिथं जुना नवरा बदलण्याच्या बदल्यात एक सुंदर, देखणा आणि सरकारी नोकरी असलेला, भरपूर पगार असणारा एक नवरा तिथं मला मिळाला. मी त्याच्यासोबत सुखी आहे. पायाखालची जमीन सरकण्याची वेळ त्याची होती, पश्चातापाची वेळ त्याची होती की आपण ज्या महिलेसाठी, ज्या बाईसाठी किंवा ज्या पत्नीसाठी आपण इथे रागा करत होतो ती सुद्धा आपल्याला कंटाळलीच होती, पण आपण ते करू शकलो नाही. सुखाचा आणि मोहाचा तो क्षण तिने सोडला नव्हता, बरोबर आहे का? तिने तो संसार केला होता, पण आपण त्या एका मोहाच्या क्षणापायी तिथं अडकलो आणि आपली बायको सोडून आलो. मी ही गोष्ट जेव्हा कथा ऐकली, वाचली, गोपकाळाचा मी खूप मोठा फॅन आहे, त्यावेळेस मला असं विचार आला की शिक्षक म्हणून माझं काय? ज्यावेळेस आरटीची मुलं येतात, कच्ची मुलं येतात, युपी बिहारची माझी महानगरपालिका शाळेत मुलं येतात, त्यावेळेस मी काय विचार करतो की कच्ची मुलं नको, पण माझ्या वर्गातले विद्यार्थी असा विचार करत असतील का की हे सर काहीच शिकवत नाही, हे सर बदलता आले पाहिजे. असा ज्यावेळेस इंडिकेटर आपल्याला लागेल ना, तेव्हा आपल्या पायाखालची जमीन आहे. तर आपल्याला शिक्षक म्हणून अपडेट व्हायला पाहिजे आणि आपली मुलं ही आपली समजून आपल्याला छानपैकी काम करता आलं पाहिजे. हे अनेक प्रशिक्षणात मी शिक्षकांना कथा सांगतो. 10वी 12वी आणि पुढील पिढीसाठी ही कथा होती. सगळ्यांना ऐकून घेतली त्याबद्दल धन्यवाद.